दिवसाची सुरुवात बरोबर आपल्या आयुष्यामध्ये पूर्वी असा काळ एक येऊन गेला होता की त्यावेळेस असं वाटायचं की हातात जे जे काम घेतलं ते काही पूर्ण होत नाही. आत्ताची जी तरुण पिढी आहे कदाचित त्यांच्या जीवनामध्ये आता कदाचित असे प्रसंग येत असतील की त्यांना असं वाटत आहे की जे जे काम करतो ते पूर्ण होत नाही. आणि मग आपल्याला असं वाटतं की जाऊ दे, आता मधूनच आपण हे काम सोडून द्यावं. आणि स्तोत्र करता ज्यावेळेस 77 ह्यामध्ये आपण ज्यावेळेस त्या स्तोत्राचं मनन करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की स्तोत्रकर्ता जो आहे तो म्हणत आहे, त्याला सुद्धा असं वाटत आहे की देवाने मला सोडलं आहे. देव मी जे काही मागतो ते मला अजूनही मिळत नाही. आणि तरीसुद्धा स्तोत्रकर्ता हा अहोरात्र प्रार्थना करतो. कधी कधी त्याला वाटतं की वचनामध्ये तो सांगतो की देव कृपा करण्याचं विसरला आहे काय. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा प्रसंग येतो किंवा असा एक काळ येतो. परंतु देवाचं जे उत्तर आहे ते कदाचित लवकर येणार नाही, तुम्हाला लगेच ते मिळणार नाही. पण आपण जे काही मागतो किंवा जे काही सतत त्याच्याकडे प्रार्थना करतो त्याचा त्याला कधी कंटाळा येत नाही, त्याचा त्याला कधी राग येत नाही आमच्या परमेश्वराला. स्तोत्रसंहिता त्यामध्येच आपले पूर्वीचे दिवस आठवतो की देवाने आम्हाला किती चांगले आशीर्वाद दिले होते. आम्ही आमच्या जीवनामध्ये ह्या प्रसंगातून जात असताना पूर्वीचे दिवस आठवा की देवाने आम्हाला किती आशीर्वाद दिले होते, देवाने आम्हाला कशा प्रकारे सांभाळलं होतं. ह्या काळामध्ये, या कठीण काळामध्ये किंवा ह्या परीक्षेच्या काळामधून ज्यावेळेस आम्ही जात असतो त्यावेळेस आम्हाला काही गोष्टी शिकायला मिळतात. आम्ही त्यामधून काहीतरी गोष्टी शिकू शकतो. अनेक गोष्टीवर आपण मनन करायला शिकतो. आपण मनन करतो, आपण विचार करतो की देवाचे विचार का आहेत, देवाचे संकल्प आमच्या बाबतीत का आहे. त्याच्या साह्याकडे विश्वासाने पाहायला शिका. त्याने केलेली जी महान कृत्य आहे आमच्या जीवनामध्ये ती आठवा आणि त्याच्या विश्वासामध्ये राहा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 77 आणि दुसरं वचन साम 77 and verse 2. माझ्या संकटाच्या दिवशी मी प्रभूला शरण गेलो. रात्री माझा हात पसरलेला राहिला, तो ढिल्ला पडला नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.